ईस तन धन की, ईस तन याने शरीर, कबीर महाराजाचा अभंग आहे. आणि कबीर महाराज सांगतात ईस तन धन की कोण बढाई. अरे तुला काय बरं पण वाटलं या शरीरात, ईस तन धन की कोण बढाई, देखत नैनो में मिट्टी मिलाई. आणि तू जर या शरीरावर गर्व जर करत असल तर एक दिवस तुझ्या डोळ्यात माती जाईल गडे राजा. ईस तन धन की कोण बढ़ाई, देखत नैनो में मिट्टी मिलाई. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. अरे तू स्वतःसाठी घर बांधलं पण खरं घर तुझं नाही, खरं घर तुझं मसन वाट आहे. म्हणून अपने खातिर म्हणजे आपल्यासाठी, अपने खातिर महल बनाया और आप ही जाकर जंगल सोया. म्हणून ईस तन धन की कोण बढ़ाई, देखत नैनो में मिट्टी मिलाई. आणि त्या मसन वाट्यामध्ये गेल्यावर काय होणार, हाड जले जैसी, हाड 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 जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. म्हणून ईस तन धन की कोण बढ़ाई, देखत नैनो में मिट्टी मिलाई. आणि म्हणून कबीर महाराजाला दया आली आणि कबीर महाराज तुम्हाला आम्हाला सांगायलेत राजा ऐक. कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कटेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ईस तन धन की कोण बढ़ाई, देखत नैनो में मिट्टी मिलाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. मावशी इकडे लक्ष द्या बरं का, मी तुमच्याकडं रात्रभर प्रवास करून इथं आलोय बरं का. आणि बेंबीच्या डेटापासून तुम्हाला इथं तुम्ही तुमचं गाव सोडून आलात तर इथं येऊन काहीतरी चीज झालं पाहिजे या भावनेनं तुम्ही सगळे कीर्तन ऐका बरं का. ऐका हा अभंग कबीर महाराजांचा आहे. आणि या अभंगामध्ये कबीर महाराज जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह फक्त काही कारणानिमित्त आपल्याला पुढे ढकलण्यात आला नाही. तर आपला सप्ताह दिवाळी झाली की आपली दिवाळी असते, ती दिवाळी झाली की आपली वारकऱ्याची, आपल्या रामेश्वर महाराजाची, महादेव महाराजाची, तुमची आमची हा सप्ताह रूपी दिवाळी असती. पण काही कारणानुसार ती आपल्याला समोर ढकलण्यात आली. पण त्याच जशी आम्ही दिवाळी साजरी केली त्याच उत्साहामध्ये, त्याच आनंदामध्ये आपल्याला ही सगळी दिवाळी साजरी करायची. मग तुम्ही इथं सगळेजण आलात, मग आलात तर इथं 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 तुम्ही आलात का तुम्हाला आणलंय? आणलंय. आणलंय कोणी? महादेव महाराजानं, रामेश्वर महाराजानं? अरे नाही, पांडुरंग परमात्म्यानं तुम्हाला इथं आणलंय. ऐका, सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट जाते हैं. इस पंढरपुर भूमि में तो हर कोई आना चाहता है लेकिन वही आते हैं जिन्हें मेरे पांडुरंग परमात्मा बुलाते हैं. याड्या गाबाळाचं काम नव माय, उग नव माय आहे का नाही? लक्ष द्या. हा हा तुम्हाला सगळ्याला इथं आणलं, त्याला धरा बाबा, ते घ्या सांभाळा. गजू मग बाबाकडे द्या. इकडे ना तर मी घेतो. ऐका, उद्याचे कीर्तनकार आहेत पुढचे आहे काही नाही, त्याला इकडे आलंच पाहिजे. चला ऐका की असा आपल्याला चालत असलेला हा सप्ताह. आणि तुम्ही आम्ही सगळेजण इथं आलो नाहीत, पांडुरंग परमात्म्याने इथं बोलिलंय. मग इथं आल्यावर काय तिकडं नाही तिकडं असं नाही, जिथं जागा भेटन तिथं राहायचंय. बरोबर. आज आमचे महादेव महाराज, रामेश्वर महाराज, काय वय आहे रामेश्वर महाराजाचं? हे वय धोतर घालून एवढा मोठा सप्ताह करायचं वय? अरे आज त्या वयातले पोरं तुम्हाला माहिती डीजे पुढे नाचायलेत. पण आज या वयात
धोतर नेहरू घालून संप्रदायाची धुरा सांभाळायलेत पोर. हा आपल्याला आणि मला तर ते माझे मित्र आहेत, याच्यावर स्वाभिमान नाही तर गर्व आहे मला. हा म्हणून महक मोहब्बत से कम नहीं होती, महक मोहब्बत से कम नहीं होती, मोहब्बत जिंदगी से कम नहीं होती, और आप जैसे दोस्त मिलो तो जिंदगी जन्नत से कम नहीं होती. हा म्हणून तुमच्या सगळ्यावर गर्व आहे. आणि आज एवढं आपलं लेकरू आहे, आपलंच पोरग आहे. हा आणि आज रामेश्वर महाराजाला महादेव महाराजाला कोणी रामेश्वर महाराज महादेव महाराज नाही समजायचं. आज आपलं लेकरू आहे आणि आपलं लेकरू एवढं मोठं काम करतंय तर आपल्याला बी गर्व असला पाहिजे. हा आणि आज या पंढरपुरामध्ये आपल्या गाव सोडून 350-400 किलोमीटर लांब तुम्हाला इथं आणलंय. तुम्हाला सगळ्याला इथं आणलंय आणि इथं आणलं नुसतं आणलं नाही तर तुमची सगळी जिम्मेदारी त्या दोघांवर आहे. तुम्ही झोपल्यावरती झोपतेत आणि तुम्ही उठायच्या अगोदर ते उठतेत. 7 दिवस सप्ताह झाल्यावर घरी गेल्यावर त्याला सालानं लावावं लागते. 4 दिवस तर नीट जागेवर येत नाही. हा का जशी माय आपल्या लेकराला सांभाळती तशी ती तुम्हाला सांभाळते. तळ हाताच्या फोडाप्रमाणे. काकू कोणाचं दुखायले का, काकू काय झालं का, जर एखाद्याचं दुखायला लागलं तर ते जेवण करीत नाही, तळमळ होतं. नाही आपले जेवर आले ते आणि त्याला जर कसं झालं तर काय करावा. हा आपण गेल्या वर्षी चक्कर आली होती एका काकूला तर त्याने दिंडी सोडली आणि काकूला घेऊन दवाखान्यात गेली. का आणि मग एवढं सगळं जर ते दोघं जण करत असतील तुमच्या आमच्यासाठी तर ते आपलेत आणि आपलेत म्हणलं मग उगा आपल्या माणसाचा खिसा नसतेत कापीत. हा आपलेत म्हणलं उग नाही. हा आणि हे एवढा भव्य मंडप मावशी लक्ष द्या इकडे. हा एवढा मोठा मंडप, हे एवढी मोठी माईक सिस्टीम, हे एवढे टर्क, हे आटू, हे इतके एवढ्या पंक्ती, एवढा मोठा सप्ताह एक उग करायचं काय उगच होतं काय. त्यासाठी मानधन लागते, त्यासाठी पैसा लागतंय. आणि आपलं लेकरू जर करत असेल आणि काय हो 1000 रुपये 1100 रुपये पट्टी आहे, जास्त काय नाही, 1000-1100 रुपये पट्टी आहे आणि आपण 1000-1100 रुपये कुठं खर्चित नाहीत. म्हणून आता कीर्तन झाल्या ज्याचे राहिलेत ते सगळ्यांनी पैसे आणून द्यायचे. हा ते तुम्ही राहू द्या, आताच नका देऊ. ते तिकडचे काढलेले मला आताच नका, ते वाट्यावरचे. हा कीर्तन झाल्यावर सगळ्यांना पैसे द्या. देताना हा मावशी काय माझी पैसा आणि खरं सांगतो. आणि तुम्ही म्हणता पैशामुळं, ते दोघं पैशामुळं करणारे नाहीत. आणि पैशाचा जर विचार केला असता तर एवढं केलंच नसतं. हा ते ना आधीच जाळून संसार बैसलो अंगणी, जे होईन ते होईन पांडुरंग परमात्मा पाहून घेईन. त्याचं माझं बोलणं झालं. कृष्णा महाराज जे होईन ते जिथं टेकन तिथं पण मालकाची सेवा करायची. आणि आज त्याच्याकडून पांडुरंग परमात्मा सेवा करून घ्यायला. म्हणून आज हा एवढा मोठा भव्य सप्ताह चालू आहे आणि याच्यासाठी त्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहिले ते वांजुळकर भजनी मंडळी. टाळे सगळे त्यांच्यासाठी टाळे वाजवा. आज रामेश्वर महाराज आम्ही मंठ्यात फिरत असताना, आम्ही जरी फिरत असतो तर आमच्या पाठीमागचे खरी हिरो नाना आहेत आणि तात्या आहेत. नाना आहेत आणि तात्या आहेत. आम्ही सप्ते करतो तर नाना आम्ही झोपीत असताना ज्ञानेश्वरी पारायणाला येतात. हा आज सकाळपासून त्याचं काय असेल, काकडा केलाच असन, ज्ञानेश्वरी पारायण केलंच असन, शिवमहापुराण कथेला असतील, हरिपाठाला होतेच, मोगा कीर्तनाला होतेच. हा कमी कुठंच नाही. का आपले लेकरू करायले. आणि आज त्या ज्या भावनेने ती दोघं करायलेत, वांजुळकर भजनी मंडळी करायलेत, तीच भावना तुमच्यामध्ये आमच्यामध्ये राहिली पाहिजे. आणि असं एकोप्याचं वातावरण जर झालं तर हा सप्ताह होत असतो. हा आणि असं तुम्ही सगळ्यांनी एकोप्यानं राहायचं. धुणं कपडे याच्यासाठी, ताटं गिटं याच्यासाठी भांडणं नाही करायचे. आणि इथं आपण भांडणं करण्यासाठी आलोच नाही. इथं तुम्ही आम्ही सगळेजण एक होऊन राहण्यासाठी आलो आहेत. आणि तुम्ही आम्ही सगळे पांडुरंगाची लेकरं आहेत आणि पांडुरंगानं तुमच्या आमच्यावर सगळ्यावर मायेचं छत्र धरण्यासाठी आलो आहेत. आणि इथं येऊन जर तुम्ही पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात भांडणं करीत असाल तर पांडुरंग परमात्मा तुमच्यावर छत्र धरणारच नाही बघा. हा म्हणून एकमेकाच्या सुखादुखात सामील व्हा एवढीच विनंती करील आणि कीर्तन रूपी सेवा समाप्त करील. हा बाय म्हणल्या माय आता चांगलं झालं, लगेच वाडागाड्या आहे का नाही. हा किती राहिला, 20 मिनिटं 30 मिनिटं राहिलेत. 30 मिनिटात सुंदर तुम्हाला अभंगाचं चिंतन देण्यात येईल बघा. विठ्ठला
अभंग कबीर महाराजांचा आहे. खरं पाहायचं झालं तर आज महाराष्ट्रामध्ये अगणित संत झालेत, अगणित संत झालेत. प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीवाटीमध्ये संत झालेत, पण सगळे संत एक आहेत. आमचा संप्रदाय जातीपातीचा विचार करत नाही. अवघा रंग एक झाला न पाहे याती कुळाचा विचार, असा आमचा संप्रदाय आहे. आणि आमच्या संप्रदायामध्ये अगणित संत झालेत. पण आज कीर्तन करत असताना बरेच कीर्तनकार तुकोबरायचा, ज्ञानेश्वर महाराजांचा, एकनाथ महाराजांचा अभंग कीर्तनासाठी घेतात. मी एक संप्रदायाचा सेवक असल्यामुळं मी स्वाभिमानानं, अभिमानानं किंवा गर्वानं बोलत नाही. एक माझं वैयक्तिक मत मला मांडण्याचा अधिकार आहे आणि तो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला आहे आणि तो संप्रदायाची सेवा करत असताना मला सुद्धा लाभलेला आहे. या हेतून मी आज माझं मत मांडतो की आज संप्रदायामध्ये अगणित संत जन्माला आले. ज्ञानोबराय, सोपान काका, गोरोबा काका, चुकोबराय, भगवान बाबा, अगणित संत जन्माला आलेत. जेवढा त्याग तुकोबरायांनी केलाय तेवढाच त्याग ज्ञानोबरायांनी केलाय, तेवढाच त्याग गोरोबा काकांनी केलाय, तेवढाच त्याग जनाबाईनं, मीराबाईनं, सोपान काकानं, मुक्ताबाईनं केलाय. मग एवढा त्याग सगळ्या संतांनी केलाय. तर मग आज महाराष्ट्रातले कीर्तनकार का बाकीच्या संतांच्या विचाराविषयी मुकेत, हा माझा प्रश्न आहे. आज का कीर्तनासाठी जनाबाईचे, मीराबाईचे, एकनाथ महाराजांचे, सोपान काकाचे, चोखोबरायचे, गोरोबा काकाचे अभंग आज का कीर्तनासाठी घेतले जात नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि आज तोच प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर उभा राहिलोय. आणि आज संप्रदायासाठी ज्यांनी आपलं सगळं आयुष्य पणाला लावलं, नव्हे आपलं आयुष्य सगळं संप्रदायासाठी सोपवलं, असे असणारे एक कबीर महाराज जे तुमच्या आमच्यातून लोप पावलेले आहेत. आणि कबीर महाराज तुम्हाला आम्हाला त्या कबीर महाराजांचं आमच्या संप्रदायासाठी काय देणं हे माहीत नाही. बहुतेक इथं बसलेल्या बऱ्याच जणांना माहीत नाही. आणि म्हणून आज कबीर महाराज तुमच्यापाशी घेऊन आलोय मी. आणि आज ज्या कबीरांचं चरित्र मी तुमच्या समोर सांगणार आहे, ज्या कबीराचं विचार तुमच्या समोर मांडणार आहे, ते कबीर महाराज कोण? तर कबीर महाराज हे काशीमध्ये राहणारे, काशी इथून 1000-1200 किलोमीटर लांब असणारी काशी, त्या काशीमधले कबीर महाराज. आणि त्या काशीवरून पांडुरंगाची सेवा करायची पंढरपुरामध्ये येऊन. आणि आपल्या या पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये नामदेव महाराजांना कीर्तन करावं, नामदेव महाराजानं कीर्तन करावं. जनाबाईनं म्हणावं ज्ञानदेवा बोला अभंग, ज्ञानोबरायाने अभंग म्हणावा, गोरोबा काकाने पकवाद वाजवावा. त्या कीर्तनाचा, त्या चालीचा, त्या पकवादाचा आवाज एवढा व्हावा, एवढा व्हावा, एवढा व्हावा की विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याची लाही 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 व्हावी. आणि पांडुरंग परमात्म्याला असं वाटावं, अरे 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 कधी 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 मारतो या विटेवर उडी आणि कवा जातो त्या वाळवंटामध्ये आणि कवा या 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 पकवादाच्या आवाजावर, या टाळांच्या आवाजावर, या चालीच्या आवाजावर कवा मी नाचन आणि कवा एक रूप होईल. तळमळ होऊ लागली, लाही लाही होऊ लागली. आणि तो पकवादाचा आवाज, त्या टाळाचा आवाज, त्या कीर्तनाचा आवाज, त्या चालीचा आवाज पांडुरंगाच्या कानामध्ये एवढा भिनला, एवढा भिनला, एवढा भिनला की नाही राहवलं पांडुरंग परमात्म्याला. आणि मारली उडी पांडुरंग परमात्म्यानं, उडी मारली, धावत पळत आलं. आणि आता जशी इथं रिकामी जागा आहे, त्या रिकाम्या जागेमध्ये येऊन पांडुरंग परमात्मा थया थया नाचू लागला. एवढा नाचला, एवढा नाचला की नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला. आणि पितांबर गळाल्यावर जवळ बसलेल्या कबीर महाराजांना हात पकडला आणि काय म्हणले, नामदेव महाराजानं कीर्तन करावं आणि देवानं थया थया नाचावं. एवढं नाचावं की पांडुरंग परमात्म्याचा पितांबर गळावा. आणि पितांबर गळाल्यावर अरे त्या देवाला पितांबर गळालेलं सुद्धा नाही, भाना नाही. अरे जन्मादश्य यतोन वयादि तरत चर्तेश्व विघ्न स्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवय मुह्यंति यस् सूर्य तेजो वारी मृदाम यथा विनिमय यत्र त्रिसर्गो मृषाम धाम नाम स्तेन सदा निरस्त कुहुकम सत्यम परम धीमहि. अरे तो जपी जप करतात, तपी तप करतात, ध्यानी ध्यान करतात, योगी योग करतात, त्यांच्या स्वप्नात नाही. असा पांडुरंग परमात्मा ज्या वेळेस भाव विलीन होऊन नाचतो त्यावेळेस त्या पांडुरंग परमात्म्याला भानावर आणण्याचं काम आमच्या कबीरानं करावं. मनगट धरावन म्हणावा द्यावा, सावध व्हा पितांबर गळाला पितांबर. आणि मग देवाना आपला पितांबर आपला सावरावा. पांडुरंग परमात्म्याचं मनगट धरण्याचा अधिकार कबीर महाराजांमध्ये होता.
मनगट कोणी कोणाचं धरीत नसते भाऊ. मनगट ज्याचा धरायचंय त्याचं मनगट धरण्यासाठी त्याच्या मनगटात ताकद लागते आणि पांडुरंगाचं मनगट धरण्याची अधिकार ताकद माया कबीरात होती.